स्वर होत्र स्वर होत्र स्वर होत्र। प्रहर 6वा, रंग गुलाबी। प्रहर दूसरा काफी गाए देस बागेश्वरी सुमिरन। प्रहर दूसरा काफी। रात्री 10 वाजेपर्यंत थंडीने आपलं चांगलंच उग्र रूप धारण केलं होतं। मंदिरातली थंडगार फरशी आणि धबधब्याहून वाहणारा थंडगार वारा हे अगदी कुडकुडायला लावणारं होतं। प्रहराचा रंग जरी गुलाबी होता तरी थंडी मात्र काही गुलाबी नव्हती। परंतु मंजिरीताई गायला बसल्या आणि त्या सुरांचीच ऊब इतकी निर्माण झाली की थंडी कुठल्या कुठे पळून गेली। ताईंना ऐकणं म्हणजे अगदी स्वर्गसुखच असतं। राग जय जयवंती ऐकताना कानाची आत्म्याची संतुष्टी काय असते याचा अगदी पुरेपूर अनुभव आला। कधी कधी मनातला सल आपल्या स्वतःलाही समजत नसतो, पण त्याची खंत, त्याचे दुःख कुठेतरी भरून राहिलेलं असतं का कुणास ठाऊक। त्या दिवशी ताईंच्या स्वरातला जय जयवंती ऐकताना जितका संतोष मनाला अनुभवला तितकेच अचानक भरून आलेल्या डोळ्यांनी दुःखाचं पण पाणी केलं होतं। त्यांचा स्वर ऐकताना नकळत कुठेतरी काहीतरी वाहून गेल्यासारखं वाटलं। मनाला अगदी हलकं वाटत होतं। हा क्षण माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचा होता। त्यांचा बसंती केदार ऐकताना आजूबाजूला थंडी आहे की नाही असं वाटत होतं, कारण त्यांच्या स्वरातलं माधुर्य आणि ऊर्जा अगदी थेट काळजाला येऊन भिडत होती। या सत्रात संवादिनीवर असलेले संस्कार जानोरकर यांनी पण सत्राचं माधुर्य वाढवलं। पुढच्या सत्रात शिवानी जोशी आणि वैष्णवी जोशी यांनी प्रहर गाजवला। श्री बालाजी मंदिरात बासरी ऐकणं ही एक अद्भुत अनुभूती होती। दूरवरून कुठून तरी येणाऱ्या पाण्याचा खळखळ आवाज आणि वैष्णवीची बासरी असा अनोखा मिलाफ मनाला निराळीच अनुभूती देऊन गेला। आणि त्याला जोडून शिवानीचा स्वर म्हणजे दुग्ध शर्करा योग होता। स्वर सुमनों से तृप्त धरा की गली गली और डगर डगर। स्वर होत्र स्वर